रामराम मंडळी, मी वैद्य गोकुळ कोकाटे विदर्भातून बोलत आहे। तर या आजीचं आता 8 दिवसाच्या अगोदर मी जे औषध दिलेलं होतं, तर या आजींना बघू शकता तुम्ही, पहिली जखम ही अशी होती फोनवरती बघा, गँग्रीनमधली हे जखम। आणि तुम्हाला व्हिडिओही दाखवतो मी, काढा भाऊ व्हिडिओ। आता हा बघा व्हिडिओ, कारण की त्यांचा पुरा पायामधून पाणी असं पस निघत होता बघा, अशा प्रकारची जखम होती। तर हे 10 दिवसाच्या अगोदरची जखम आहे। धरा भाऊ। तर आजी आता ठणक वगैरे आहे का पायात? हो, पण थोडीफार जाय ना, पहिले एवढी काही नाही ना आता? नाही, या नखाईतच होते जास्त। बरं बरं, आता दाखव, तुझी जखम दाखव कशी झाली, 10 दिवसामध्ये दाखव कशी झाली। एक नंबर, एक नंबर। अशी झाली बापा। जोड घे पाय जरासा, घडी मार, ठेव खाली 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 ठेवा साहेब। पाहू शकता तुम्ही आता जखम पूर्णपणे बरी झालेली आहे, निव्वळ 10 दिवसामध्ये। आणि गरीब अशा घराण्यातली होते। तर आजीनं, तर माझ्याविषयी काय मत आहे जी तू आता सध्या? काय बापा, तू आता महापुराच्या अन्यात चांगला आहे बापा। काही पैसे वगैरेची लूट केली काय? नाही बापा, नाही नाही नाही, त्या मागले नाही, म्या दिले, मा मन खुशीनं दिले। मांगई बी माल तर म्हणे येते तो बुवा, तर त्यानं पैसे ठेवले होते 150 रुपये, देजो म्हणे आई। बघा, तर या म्हातारी बुडीचा जे बोटो होते, सेकंडचं बोट होतं, हे डॉक्टरांनी तोड्याचं सांगितलं होतं। तर गँग्रीनचं लक्षण उद्भवलेले होते। आणि हे त्यांचे मुलं आहेत, खंडारे सर। भाऊ, तुम्ही समाधानी हा ट्रीटमेंटवर? समाधानी। आणि टोटल पैकी तुम्हाला आयुर्वेदिक ट्रीटमेंट मिळाली बघा, असं असते। आतापर्यंत म्हणजे 10 दिवसाच्या आधी एवढी त्रास होता मा आईले, भयानक एकदम त्रास होता। आणि ते बोट सुजलेले होते, आणि ठणक एवढी होती की भयानक एकदम। बरं, आता एकदम कमी झाली। बरं, समाधानी आहे ना तुम्ही? हो। बघा मित्रांनो, गोरगरिबांच्या जर कामात जर आयुर्वेद आलं नाही, त्या आयुर्वेदाचा काही अर्थ राहत नाही आहे। आणि डॉक्टरांकडे पैशांची लूट होते। त्या कारणाने आजींनाही मला एक आशीर्वाद दिला। आजी म्हणे बा, ज्यांना जखम बसवली त्यांना आण म्हणत। आज आजीनं मलाही बघितलं आणि समाधानी असे पेशंट आहेत। तर आज त्या आजीचा बोट जे आहे ते गँग्रीनपासून तोडल्याचं वाचलेलं आहे। धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा।